घरामध्ये गणपतीची स्थापना करते वेळेस हे 26 नियम आवश्यक पाळा। गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे। पण या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आपण जाणून घेऊयात। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते। पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात जास्त मानण्यात आलेला आहे। या महिन्यातील गणेश चतुर्थी दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे। पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणेश स्थापना कशी नेमकी करावी या संदर्भात आपण काही गोष्टी, काही नियम पाहणार आहोत आणि हे नियम आपल्याला माहीत असणे फारच गरजेचे आहेत। गणपती बाप्पाचं मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 आहे। म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटाचा शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापन करू शकता। शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम 1. गणेशाची मूर्ती आणायला जाताना तांबण, अक्षदा, जानवे, घंटी सोबत घेऊन जाणे। जाताना गणपतीचे आसन तयार करून जाणे। घराबाहेर पडताना टोपी घालावी। 2. गणपती घरी घेऊन जाताना त्या ठिकाणी अक्षदा आणि हळदी कुंकू वाहाव्या, कारण अक्षदा हे अखंड असतात आणि ते भंग पावत नाही। 3. गणपतीला जानवे घालावे। गणपतीचे तोंड कपड्याने झाकून आणण्याची प्रथा आहे। मूर्ती अत्यंत आकर्षक व सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते। आपल्या मूर्तीवर मनुष्यभावनाचा प्रभाव पडू शकतो। आपल्या मूर्तीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो। 4. गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे। एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोरया असा गजर करून आणावे। 5. गणपती धरलेल्याने शक्यतो पायात चप्पल घालू नये। 6. गणपतीला घरी आणल्यानंतर घरच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ किंवा पाणी किंवा अखंडपळी व पाणी यांनी ओवाळून घराबाहेर टाकून देणे, मगच गणपती घरामध्ये घ्यावा। 7. गणपतीला आरतीने ओवाळून घ्यावे। आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालावे। हळदी कुंकू अक्षदा लावावे। अशा प्रकारे गणपतीला घरात घ्यावे। अशा प्रकारे गणपतीचे घरात येताना स्वागत करावे। 8. गणपतीला आसनासमोर ठेवावा व शास्त्रोक्त पद्धतीने पूजार्चा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी। 9. मूर्ती पीओपी ऐवजी शाडू मातीची निवडावी, कारण पर्यावरणाला हानिकारक ठरते, म्हणून शाडू मातीची असावी, म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण होईल व गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील। 10. मूर्ती घेताना सुबक, सुंदर, प्रसन्न व पिवळा पितांबर घातलेली असावी। 11. मूर्ती भंगलेली, तुटलेली व रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही। 12. तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर मूर्ती ठेवू शकतात। असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश रोखू शकतो आणि घरात सुख समृद्धी आणतो। 13. गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी। गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करावी, हे खूप शुभ मानले जाते। घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही स्थापन करू नका। ईशान्य कोपऱ्यातही तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता। 14. श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी। अशाच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धनसमृद्धी, शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते। 15. गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्ती सोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे खूपच आवश्यक आहे, कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत। 16. गणपती बाप्पाची बसवलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते। असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते, सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। तसेच उभा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची कधीही स्थापना करू नका। 17. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता, परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते। 18. गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मकर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, तामण, समई,
जानवे, पत्री, शिंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक, मिठाई, पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. 19. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करूनच देवाला मोदक अर्पण करावे. 20. अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये गणेशाची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये या पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी. 21. घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. घरात नेहमी छोटीच मूर्तीची स्थापना करावी. यासोबतच गणपती बाप्पा कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत. त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती स्थापना करू नये किंवा ठेवू नये. 22. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे. मांसाहार अजिबात करू नये. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 2 वेळा तरी नैवेद्य दाखवावा. 23. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज अखंड दिवा प्रज्वलित करावा. तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावी. तसेच गणपतीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायला कधीही विसरू नका. 24. घरात जोपर्यंत गणेश बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्यावी. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. 25. गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू कदापि ठेवू नये, कारण चांबडे हे जनावरांपासून बनवलेले असते. म्हणून चमड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चमड्याचे बेल्ट, जोडी, बॅग या वस्तू मूर्तीपासून दूर ठेवाव्यात. 26. दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्ती समोर दिवा लावूनच पूजा करावी. 2 वेळेस आरती करावी. पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावी. वास्तू धूप दीपामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. तर अशा प्रकारे बुद्धिदाता, विघ्नहर्ता, विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरादारात सुख समृद्धी नांदते. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.